हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गाचं सगळ्यांना स्वागत. आपला 5वा अध्याय आणि 25वा श्लोक चालू आहे. एकदा गीता आणि गीताईतला श्लोक म्हणून सुरुवात करू. 25वा श्लोक आपला अर्धवट राहिलाय, पण त्याच्या आधी आपलं नेहमीप्रमाणे सुरुवात प्रार्थनेने करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरिओम. 25वा श्लोक म्हणतेस अश्विनी? हो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. हिटले दोष शंका ही मुठीत धरिले मन, पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी विश्वहिती रत. इथे आपण ऋषी या शब्दाचा अर्थ बघितला होता. ऋषी ही दर्शनात, त्यांना आत्म्याचं सम्यक दर्शन घडलेलं आहे ते ऋषी. त्या ऋषींना ब्रह्मनिर्वाण सहजच प्राप्त होतं. त्यांचे प्रयत्न करण्याची आता स्थिती ती पार करून ते पुढे आलेले आहेत. आणि त्यांच्या पात्रतेचे निकष आपण बघितले ते 4, जे या श्लोकात सांगितलेले आहेत. क्षीणकल्मषाः, छिन्नद्वैधाः, यतात्मानः आणि सर्वभूत हिते रताः. याच्यातले पहिले 3 आपले झालेले आहेत. सर्वभूत हिते रताः इथपासून आपल्याला आज बघायचंय. सर्वभूत हिते रताः याचं अर्थ, शब्दशः अर्थ काय? सर्वभूत म्हणजे सर्व प्राणी मात्रांचं कल्याण, हित म्हणजे कल्याण, त्यात कल्याण करण्यामध्ये जे रमलेले असतात ते. आपण आधीचा जो बघितला पात्रता निकष यतात्मानः, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ज्ञानी व्यक्ती हे ज्ञानी व्यक्तीच्या सगळ्या वृत्ती, अंतःकरण हे पूर्णपणे नियंत्रित झालेलं असतं आणि ते आत्मस्वरूपामध्ये एकाग्र झालेलं असतं. तर ह्याच्यावरून अशी कोणाला तरी शंका येईल की ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी हे आत्ममग्न जीवन जगत असतात. ते आपल्याच ब्रह्मानंदी टाळी लावून बसलेले असतात आणि बाकीच्यांच्या सुखदुःखांची त्यांना काहीही कर्तव्य नसतं किंवा त्यांना काही बांधिलकी नसते, काही देणं घेणं नसते. असा गैरसमज होऊ नये म्हणून मुद्दाम सर्वभूत हिते रताः या पदाची एक जोड त्या ज्ञानीच्या व्यक्तिवर्गाला दिलेली आहे. कारण ज्ञानीचा फक्त स्वतः पुरता तो विचार करूच शकत नाही. कारण त्याचा व्यक्तिगत जो मी असतो तो विकसित झालेला असतो. त्याला व्यष्टी अहम म्हणतात. तो समष्टी अहमशी एकरूप झालेला असतो, तो विस्तारलेला असतो. त्यामुळे अशा ज्ञानी व्यक्तीच्या अंतःकरणामधला मी आणि माझा असा तो संकुचितपणा असतो, तो पूर्ण लयाला गेलेला असतो आणि वैश्विक पातळीवरतीच तो विचार करतो. अनेक ज्ञानींच्या वचनांवरून आपल्याला लक्षात येतात. एवढे लहान वयात स्वामी समर्थ रामदास, तेव्हा ते स्वामी नव्हते, रामदास स्वामी लहानपणीच काय म्हणत होते? मी चिंता करतो विश्वाची. माळ्यावर जाऊन बसले होते. माळ्यावर जाऊन करत काय होतास? चिंता करीतो विश्वाची. आता एवढ्याशा जीवाला एवढ्या विश्वाची चिंता करण्याचं काय कारण, असं आई वडिलांना वाटलं असेल त्यावेळेला. पण ते त्यांच्या वयाच्या पुष्कळच पुढे जाऊन विचार करत होते. किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं जे पसायदान आहे त्याच्यामध्ये तर खूपच उदाहरणं सापडतात की त्यांनी किती वैश्विक पातळीवरती विचार केलेला आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, किंवा जे खळांची व्यंकटी सांडो, आणखीन भूता परस्परे जडो व भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. सगळ्यांचा एकमेकांची मैत्र व्हावं इतका मोठा विचार हे लोक कसे काय करू शकतात? तर ते त्या व्यष्टी अहमला ओलांडून कधीच त्यांचा विस्तार पावलेला असतो अहंकार. तर कलावती आई ज्या आहेत, कलावती देवी, तर त्यांना एका व्यक्तीने एकदा विचारलं की आई, तुमची स्वतःची मुलं वर्षभरात काहीच वेळा तुमच्याकडे येतात, मग ह्याचं तुम्हाला दुःख होतं का? तर त्यावर त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या की अहो, जगाची आई आणि आईचं जग अशा स्थितीला पोचल्यानंतर मुलांची आई आणि आईची मुलं हे स्वतंत्र कुठे राहिलं? ते सगळं त्याच्यात समाविष्टच झालं. सगळीच माझी मुलं आहेत, त्यात माझी पण मुलं आहेत.
माझी मुलं ही माझी आहेत पण इतरही माझीच आहेत. तर आता मी ही मुलं भेटली का नाही, नाही भेटली आणि वेगळं दुःख काय मला होणार. तर आत्मज्ञानाने स्वतःच ज्यांनी कल्याण करून घेतलेलं आहे अशा व्यक्तीसाठी इतरांना त्यांच्या कल्याणामध्ये मदत करणं किंवा सहाय्य करणं हा त्यांचा स्थायी भाव असतो, स्वभाव असतो. तो त्यांच्या साधनेचा भाग नसतो की त्यांच्या स्वार्थाचा तो नसतो. म्हणून आपण म्हणतो ना की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. विनोबांनी सुद्धा म्हटलंय की सर्वभूत हिते रताहा हा ज्ञानी पुरुषाचा स्वतंत्र कार्यक्रम नसतो. चला आता आपण लोकांच्यावर कल्याण करूयात, आज माझा कल्याण करण्याचा दिवस आहे, आजच्या दिवसाचा एजेंडा असं वेगळं नसतं. ते जेव्हा जेव्हा असतात तेव्हा ते इतरांचाच विचार करत असतात, ते त्यांच्या ज्ञानामध्येच अंतर्भूत असतं. आणि ते करण्याचा त्यांच्या ज्ञानी असण्यावर किंवा त्याच्या ज्ञानाच्या स्थितीवर काही ओझं नसतं. आपण काहीतरी वेगळं करतोय असा कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये नसतो. गोंदवलेकर महाराजांनी पण एकदा असं म्हणलं होतं की माझ्याकडे सगळ्यांना प्रवेश आहे, म्हणजे अमुक एका लेव्हलचीच व्यक्ती फक्त माझ्याकडे यावी आणि मग मी त्या स्तरापर्यंत तो आला असेल तर मी तिथून पुढे त्याला गाईड करीन आणि अगदी कोणी चुन्नू मुन्नूनी येऊ नये असं नव्हतं. सगळ्यांना मोकळा प्रवेशद्वार आहे. जो माणूस ज्या स्थितीमध्ये ज्या लेव्हलला असेल तिथून पुढे त्याला कसं घेऊन जायचं या दृष्टीने मी काम करतो. आणि हेच माझ्या कार्याचं सूत्र आहे. म्हणजे कोणी लहान मोठा मागे पुढे प्रगत किंवा नुकताच सुरुवात केलेला असा भेदभाव त्यांच्या ठिकाणी नव्हताच. हे झालं सर्वभूत हिते रताचा एक अर्थ. तर दुसरा अर्थ असा लावला जातो की सर्व भूतांचं हित म्हणजे कल्याण. खरं म्हणजे कशात आहे तर परमात्म्याशी एकरूपता साधण्यामध्ये सर्व जीवांचं खरं खरं कल्याण आहे. आणि त्याच्यामध्ये जे रत असतात ते सर्व भूत हिते रतात. म्हणजे आत्मज्ञानी हे इतरांना आत्मज्ञानाच्या वाटेवरती घेऊन जायला मदत करतात किंवा त्यांना आत्मकल्याणासाठी प्रेरणा देतात. पण ही प्रेरणा प्रत्येक वेळेला ते उपदेश करूनच देतील असं नाही. पुन्हा गोंदवलेकर महाराज म्हणतात ते पाहिजे की उपदेश देण्याच्या स्थितीपर्यंत कोण आलेला आहे त्याला उपदेश देतील. इतरांना कदाचित आपल्या वागण्याच्या ह्याच्यामधून ते देतील किंवा ते देतही नसतात पण लोकांना मिळत असत आपोआप त्यांच्या सान्निध्यात नुसतं राहण्यामुळे, त्यांच्या एकंदर दिनचर्येकडे बघण्यामुळे, त्यांनी लिहिलेलं जे काही साहित्य असेल, अभंग असतील ते वाचण्यामुळे किंवा प्रवचन ऐकण्यामुळे पूर्ण त्यांचं अध्यात्मात मुरलेलं असं जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वाच्या फक्त सहवासात राहिल्यामुळे सुद्धा पुष्कळांना या प्रेरणा आपसुकच मिळतात. त्यामुळे असे जे सर्वभूत हिते रताहा या स्थितीला पोचलेले आत्मज्ञानी असतात ते त्यांच्याही नकळत अनेकांच्या वरती उपकार करत असतात आणि भूतमात्रांचं हित जाणता अजाणता असं करत असतात. तर या असं सांगणारा एक छोटीशी गोष्ट किंवा किस्सा. एका ज्ञानसिद्ध अशाच महात्म्याला देवदूत त्याच्यावरती प्रसन्न होऊन त्याला भेटायला आहेत. आणि मग ते म्हणतात तुझ्या सगळ्या कामावरती, तुझ्या ज्ञानावरती, तुझ्या सगळ्या वागणुकीवरती आम्ही एवढे प्रसन्न आहोत की तू काहीतरी मागून घे आमच्याकडून. म्हणतो मला काहीच नकोय. मग ते म्हणतात बरं मग आम्ही तुला देतो, आम्हाला तुला संपत्ती द्यायची आहे किंवा अजून काही सिद्धी द्यायच्या आहेत. मग म्हणतो मला काही नकोय ह्याच्यात, तर मला संपत्तीही नकोय, मला कुठल्या सिद्धीही नकोय. मग ते म्हणतात की मग तुला मी इतरांचा उद्धार करण्याची शक्ती देतो आम्ही. त्याला सुद्धा तो नम्रतापूर्वक म्हणतो की नाही मला त्याची काही आवश्यकता वाटत आहे, माझं जे आहे त्याच्यात मी परिपूर्ण सुखात आहे. मग आता काहीच घेत नाही म्हटल्यानंतर ते त्याला बरं म्हणतात. मग ते आपापसात ठरवतात की आपल्याला काहीतरी तर ह्याला द्यायचंय, तर आपण आता असं करू की ह्याच्या नकळतच एक वर देऊया. तो वर काय की तो जिथे बसेल त्याच्या पाठीमागे त्याची एक सावली पडेल, लांबलचक सावली पडेल आणि त्या सावलीत जो कोणी बसेल तो त्याच्याही नकळत, त्या महात्म्याच्याही नकळत तो उद्धरून जाईल. अशी आपण त्याच्या सावलीत शक्ती निर्माण करू, म्हणजे त्याला घेतल्यासारखं वाटणार नाही पण आपलं समाधान होईल. तर इथे त्या सत्पुरुषाच्या सावलीत बसणं ह्याचा काय अर्थ की त्या सत्पुरुषाच्या ऑरामध्ये राहणं. ऑरामध्ये गेल्यानंतर फरक पडतो बघा. काही सत्पुरुषांच्या ऑरामध्ये गेल्यानंतर
आपोआपच तुम्हाला खूप शांत वाटतं. मागे आपण एक दोन उदाहरणं बघितली होती की रमण महर्षींच्या नुसत्या सान्निध्यात गेल्यानंतर त्या परदेशी जो कोणी असतो त्याला खूप प्रश्न विचारायची खूप खुमखुमी असे. सगळे ती निवांत होतो, शांत होतो. तो म्हणतो मला प्रश्न विचारून कशा काय मिळवायचं होतं? शांती. मग ती मला आत्ताच वाटायला लागलीये, तर मी त्या शांतीमध्येच राहतो. प्रश्न विचारण्याची काही गरज नाहीये. तसं त्या व्यक्तीला समोर ठेवून ईश्वर प्रधान किंवा ज्ञानप्रधान जीवन जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सत्पुरुषांच्या सावलीत राहणे. त्यामुळे अशा प्रकारे हे जे आत्मज्ञानी पुरुष असतात त्यांच्या अस्तित्वाचा किंवा त्यांच्या उपदेशाचा आणि ते जे काही कर्म सहजपणे करत असतात त्या सगळ्याच त्यांच्या कर्माचा प्रभाव आणि उपयोग किंवा विनियोग ज्याला म्हणू हा विश्व कल्याणासाठीच होत असतो. म्हणून ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, ते इथे अगदी चपखल लागू पडतं. आता आपण सर्वभूत हिते रताः हे आपण माधवानंदांच्या नजरेतून बघितलं. आता सुबोधानंद खूप वेगळा विचार आपल्यासमोर मांडतात की ते म्हणतात की हे लक्षण हे क्रियात्मक नसून ते भावात्मक आहे. याचा अर्थ काय? सत्पुरुष काय क्रिया करतो ह्याच्यातून तो सर्वभूत हिते रताः आहे का नाही असं त्याचं परीक्षण करायचं नाहीये. कुठलीही क्रिया करताना त्याच्या मनात काय भाव असतो अशा अशा दृष्टीने ह्या विशेषणाकडे किंवा या लक्षणाकडे बघायचं. तर ज्ञानीचा मनोभाव असा असतो की तो कधीही कोणाही बद्दल जराही नकारात्मक विचार करत नाही. नकारात्मक विचार म्हणजे कुठले? तर कुणाबद्दल द्वेष वाटणं, असूया, मत्सर वाटणं किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतणं, एखाद्याचा तिरस्कार करणं, ह्या भावना त्याच्या मनाला कधीही स्पर्श करत नाही. त्याच्या विरोधी वागणाऱ्याच्या बाबतीत सुद्धा तो कसा विचार करतो? सकारात्मक. आणि तो कसा असतो विचार? की अशा पद्धतीने वागून हा माझं हितच करत आहे. आता वाईट वागण्यात आपलं हित काय आहे? तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे ही गोष्टच हे सिद्ध करते की काहीतरी त्या व्यक्तीशी आपले ऋणानुबंध आहेत म्हणून ती व्यक्ती आहे. तर ती व्यक्ती आपल्याला अनुकूल नाहीये आणि प्रतिकूल आहे, प्रतिकूल वागते. ह्याचाच अर्थ असा की ते ऋणानुबंध असे आहेत की आपण त्याचं काहीतरी देणं लागतो. आपण त्याला कुठेतरी कधीतरी काहीतरी दुखावलेलं आहे म्हणून आज तो आपल्याला दुखावतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने तो जर आता माझ्याशी चुकीचं म्हणजे मला जे चुकीचं वाटत आहे किंवा मला जे प्रतिकूल असं वाटत आहे ते जो जर असं वागत असेल तर त्याच्यामुळे मला मदत काय होतीये? तर माझं पूर्वजन्मीचं कर्ज फिटायला मदत होतीये किंवा माझ्या सद्गुणांचा कस लागतोय. मी खूप शिकले, काय काय वाचलं विचलं, पण ते मला अप्लाय करायची संधी ह्या माणसामुळे मला मिळतीये ना. अशा वेळेला मी शांत राहू शकते का? आता मी गीतेत ह्याच्या वेळेला वाचलं, शक्नोती हैव सोडून प्राक्षरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त ससुखी नरहा. पण आता तो असं बघत असताना मला जो क्रोध येतोय त्याच्यावर मला विजय मिळवता येतोय का हे मी कधी टेस्ट करणार स्वतःला. ही संधी याच माणसामुळे तर मला मिळते. असा जर विचार केला ते तसेच विचार करतात त्यामुळे त्यांना त्यांचा कधी रागच येत नाही. ठीक आहे आपलं कर्ज फेडतंय का? आम्ही कर्ज फेडताना आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे ना. अरे वा कर्ज फेडतंय किती छान. त्यामुळे त्यांची सकारात्मकता कधीही ढळत नाही आणि त्यामुळे अशा प्रसंगी आपल्याला आपण भले शब्द वापरणार नाही कोणाला दुखवणार नाही पण मनात आपल्याला जे वाटतं त्या व्यक्तीबद्दल काय आहे हे एवढं कसं कळत नाहीये वगैरे ह्यानी जे आपलं पुन्हा कर्म पुढे वाढत जातं. असे नकारात्मक विचार पुढे येतच नाही आणि त्यामुळे सदैव सद्भाव असतो. आणि एका याच्यामध्ये मी बघितलं होतं बी.के. शिवानींच्या एका व्हिडिओमध्ये की असं जेव्हा समोरचा माणूस तुम्हाला त्रास होईल असं वागत असेल तेव्हा त्यांनी त्यात म्हणलं होतं की ब्लेस ब्लेस हिम और ब्लेस हर. ते खूप अवघड असतं. आपण मनात ऍक्च्युअली कर्स करत असतो पण तो कर्स तर नाहीच. उलट तू शांत आहेस, तू छान आहेस. किंवा त्यांच्या एका मेडिटेशन मध्ये असं पण एक वाक्य होतं की माझ्या भोवती जे आहेत ते सगळे परफेक्ट आहेत, ते सगळे खूप चांगले आहेत आणि माझे त्यांच्याशी उत्तम संबंध आहेत. ते परफेक्ट आहेत आणि ते चांगले आहेत याचा अर्थ सद्भाव आपला सांभाळून ठेवायचा आहे त्यांच्याशी. आणि
एक पॉझिटिव्ह सकारात्मक विचार की असं असून सुद्धा म्हणजे काय समजा आपल्याला आता वाईट वाटत असेल तरी सुद्धा पुढे माझं या माणसाशी चांगलंच वर्तन राहील आणि आमच्यातले संबंध आज नसले तरी उद्या चांगलेच राहतील. त्या सकारात्मक इट्स अ काइंड ऑफ ब्लेसिंग टू दॅट सिच्युएशन अँड टू दॅट पर्सन. असं तुम्ही ब्लेसिंग द्यावं आणि ते ब्लेसिंग हे सर्वभूत हिते रताः असे जे असतात त्यांच्या मनातनं आपोआप उमटत असतं. त्याच्यात त्यांना स्ट्रगल नसतं, ते सहज साध्य असतं. तर आणि इथे रता हा शब्द वापरलाय. रता हा म्हणजे ते रमलेले असतात. म्हणजे ते हे सगळं करत असताना ते आनंदात असतात. असं नाही की ते मन मारून दुसऱ्यांना सुखी करायचा प्रयत्न करतायत. आत पुढतायत, आज स्वतः दुःखी आहेत, चिडचिड होते त्यांची आणि वरवर खूप ते लोकांना आनंद देण्यासाठी काहीतरी करतायत. असं नाहीये. ते रमलेले आहेत. ते जे काही करतायत त्याच्यामध्ये ते स्वतः आनंदी आहेत. उलट ते तेव्हा दुःखी होतात जेव्हा ते कोणाच्या विरुद्ध विचार त्यांच्या हातून त्यांच्या मनात आला तर ते दुःखी होतात आणि चटकन त्याच्यातनं बाहेर पडतात. तर असा हा सर्वभूत हिते रतःचा आपण दोघांच्या दृष्टीने विचार केला. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचूया. ओव्या 141 ते 147. आधी ओव्या वाचून घेऊ आणि मग एक 2-3 ओव्यांच्या वरती थोडस विवरण. आपण 140 पर्यंत मागच्या वेळेला वाचले होते. तू संतस्तवनी रतसी म्हणजे कुठे योंत सुखोंत रारामस तथांत ज्योतिरेवया हा 24वा श्लोक आणि आत्ताचा 25वा श्लोक अशा मिळून ओव्या आहेत एकंदरीत. पण आपण त्याचे श्लोकांच्या जो काही विषय आहे त्याच्यानुसार थोडेसे भाग पाडले. तर 137 ते 147 एवढ्या ओव्या आहेत. त्याच्यातल्या 140 पर्यंतच्या आपण योंत सुखोंत रारामस तथांत ज्योतिरेवया ह्याच्या वेळेला वाचले. आता पुढे तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी की निराळी बोल देखसी सनागर. आता हा मध्येच थोडा वेगळा प्रकार आलेला आहे. तू संतांच्या स्तुतीत तल्लीन होऊन जातोस आणि मग तुला चालू कथेची आठवणही राहत नाही आणि निर्गुण विषय प्रतिपादनात सुंदर सुंदर घोषदार शब्द योजण्याची तुला स्फूर्ती होते. इथे आपल्याला कळत नाही की हे काय चाललंय. हे कोण कोणाला म्हणतंय? निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणतात. हे इथे समजून घ्यायचंय की पुष्कळ वेळेला असं होतं की ज्ञानेश्वर महाराज वर्णन करता करता त्यांच्या प्रतिभेला एवढे पंख फुटतात आणि इतके धुमारे फुटतात की ते वेगळ्या वेगळ्या उपमा वेगळी वेगळी वर्णनं चालूच ठेवतात. मग त्यांना कुठेतरी भान येतं की फारच पालनायला लागतंय. मग ते जणू काही निवृत्तीनाथच आपल्याला कंट्रोल करतायत तशा स्वरूपाच्या 1-2 ओव्या की अरे किती बोलशील तू, बस झालं आता, आता तू विषयावर येशील की नाही. तू संतस्तवनी रतसी, तुला संत लोकांची स्तुती करायला लागला की तू सुटतोसच आणि मग तुला मूळ कथेचं काही आठवणच राहत नाहीये की आपलं काय चाललंय. तरी कथेची से से म्हणजे आठवण की निराळी बोल देखसी सनागर. सनागर या शब्दाचा अर्थ सुंदर आणि गोजदार. तुला असं एकदम छान छान बोलत सुटावंसं वाटतं. परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. उखा म्हणजे उषा, प्रभात, उषक्काल. परंतु हा स्फुरणाचा आवेग आवरून घे आणि ग्रंथार्थाचा दिवा पाजळ आणि सज्जनांच्या अंतरंग रूपी घरामध्ये कल्याणकारक प्रभात काळ कर. म्हणजे जो विषय सांगायचा तो पुढे नाही म्हणजे ते सुखी होतील, त्यांना शांत वाटेल. तेव्हा श्री गुरुचा ओवा येईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. उवाईला म्हणजे अभिप्राय. श्री गुरूंचा हा अभिप्राय म्हणजे त्यांचं हे ते त्यांनी टोकलं त्याला मध्ये की आता वर्णन पुरे आणि मुद्द्यावर ये. अशा प्रकारे श्री निवृत्तीनाथ गुरुराजांचा अभिप्राय मला ज्ञानदेवाला कळल्यावरून मी म्हणतो की मग श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले तेच ऐका. माझी मल्लीनाथी पुरे झाली आहे. मग आता काय म्हणले श्रीकृष्ण? अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जीही मग स्थिरावून तेही तेची जाहले. श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना
ज्यांनी आत्मानंदाच्या अगाध डोहाचा तळ एकदम गाठला ते नंतर तेथेच स्थिर होऊन तद्रूपच होऊन जातात. अथवा आत्मप्रकाशित चोखे जो आपणपेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. किंवा जो आत्मज्ञानाच्या निर्मळ प्रकाशाने सर्व विश्व आपल्या ठायी पाहतो त्याला देहधारी परब्रह्म म्हणण्यास कोणतीही आडकाठी नाही. जे साचोकारे परम नाते अक्षर निस्सीम जिये गावीचे निष्काम अधिकारिये. हे परब्रह्म सत्य सर्वश्रेष्ठ अविनाशी व अमर्याद असे आहे. जे निष्काम असतात तेच या परब्रह्मरूपी वतनाचे अधिकारी होतात. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर. हे महर्षींकरता निराळे ठेवलेले आहे. हे विरक्तांच्याच वाट्याला येते आणि याच्या समृद्धीला कूट म्हणून कधीच येत नाही. आता आपण याच्यातल्या काही निवडक ओव्यांच्या वरती थोडस बघूयात. विशेषतः 44 आणि 45 या दोन ओव्या थोड्या महत्वाच्या आहेत. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जीही मग स्थिराहुनी तेही तेची जाहल. 144 ओवी बघणार आहे आपण. आता इथे ज्ञानेश्वरांची एक शैली आपल्याला दिसते की जेव्हा काहीतरी विशेष गोष्ट सांगायची असते तेव्हा ते मधून मधून अर्जुनाला त्याच्या नावाने हाका मारतात. कधी पार्था म्हणतात, कधी पांडुकुमारा म्हणतात, कधी अर्जुना म्हणतात. इथे अर्जुना म्हटलंय. ह्याच्या आधी असं कधी म्हटलंय? त्या दोन ओव्या मुद्दाम घेतल्या थोडी पूर्वीची आठवण म्हणून. दुसऱ्या अध्यायातलं अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलंय. समत्वाचं सूत्र हे गीतेला अत्यंत भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि ते सूत्र सांगताना अर्जुना म्हटले. लक्ष दे आता. आणि 5व्या अध्यायातला पण ही जी ओवी आहे ती मी अनेक प्रवचनांमधून प्रवचन करताना वापरताना पाहिली आणि मला खूप आनंद झाला की हो मला मी वाचलेलं आहे. म्हणजे माझी एवढीच धाव आहे की मी एकदा ज्ञानेश्वरी ह्याच्या अभ्यासामुळे वाचलेली आहे. मला आठवलं की हे 5व्या अध्यायात आपण कुठेतरी वाचलेलं आहे. पण ज्या अर्थी ते प्रवचन करता इतके बुबलकपणे त्या ओवीचा वापर करतायत ही अत्यंत महत्वाची आहे. आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाची व्याख्या केली. ज्ञेयस्स नित्य संन्यासी हे तो 5व्या अध्यायातला 3रा श्लोक आहे. त्याच्यावरचं भाष्य करताना ही अत्यंत महत्वाची ओवी येते जी विचारवंतांना ओठावरती असते आणि ती पुष्कळ वेळेला उद्धृत करून लोकांना सांगावीशी वाटते. म्हणून हे शैली सांगण्याच्या निमित्ताने पुन्हा या ओव्यांची आठवण करून घेऊया. आता इथे म्हटलंय अर्जुना अनंत सुखाच्या डोही. आता ह्या ओवीचा विषय काय आहे तर ज्ञानी पुरुष आत्मसुखाच्या स्थितीमध्ये कसे असतात ही विशेष गोष्ट त्यांना इथे वर्णन करून सांगायची आहे. मग इथे आत्मसुख हा शब्दच नाही कुठे आलेला. इथे काय शब्द आलाय? अनंत सुखाच्या डोही. आता आत्मसुख म्हटलं काय आणि अनंत सुख म्हटलं काय एकच आहे. पण आत्मसुख हे आत्म्याचं सुख हे अनादि अनंत असतं आणि त्याच्या आधीच्या म्हणजे 5व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकामध्ये आपल्याला आद्यंतवंत काय ते सांगून झाले. येही संस्पर्शजा भोगा हा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौतेय नतेषु रमते बुधा हे सांगितलंय. आणि आता आत्मसुखाच्या बाबतीत बोलतात ज्याला आधी नाही आणि अंत नाही ते परमतत्व आहे. त्याच्यामुळे त्याचं सुख त्याच्यापासून मिळणारं जे सुख आहे ते सुद्धा आधी अंत नसणारच आहे. म्हणजे कायमच मिळणार आहे. आता हे आत्मसुख भोगणाऱ्या ज्ञानीचं चित्र कसं उभं केलंय तर एका अनंत सुखाचा डोह आहे. मोठं तळं असेल आणि त्यात ज्ञानी पुरुषांनी उडी मारून ते एकदम तळाशी जाऊन बसून राहिले खोल. आता बाहेरच्या गोष्टींच्या सुखांमध्ये थोडी जरी रुची असली काही त्याच्यामध्ये ते रमत असते तर ते एकदम तळाला जाऊन बसले असते का? मग ते असे काठाशी झालेले असते. थोडा वेळ पाण्यात, थोडा वेळ काठावर, परत पाण्यात. त्याला डुबक्या मारणं असं आपण म्हणतो. तर ह्या डुबक्या कोण मारतं? जेव्हा प्रवासाची नुकतीच सुरुवात झालेली असते
बाहेरचे संघ सोडायला हवेत असे कळलेले आहे. तसा प्रयत्न सुरू आहे. कधी कधी ते सुटतात, कधी कधी सुटत नाही. असे जे साधक मंडळी आहेत ती अशी काठावर बसलेली असतात. मधूनच त्यांना आजचा मुकुट असा आहे की आज आपण हे नीट वागायचे वगैरे, मग ते कधीतरी भान सुटतं, मग पुन्हा ते काठावरती येतात, पुन्हा तळ्यात जातात. पण हे कसे बाह्य स्पर्शेश्व सक्तात्म आहेत. त्यामुळे पूर्ण संसाराची आकर्षण त्यांची सुटलेली आहे. त्यामुळे ते एकदम तळाशी जाऊन बसलेले आहेत. आणि त्यांना बाह्य सुख आणि अंतरसुख, याच्यामध्ये अंतरसुख हेच सुख आहे हे अगदी पक्क त्यांना कळलेलं आहे, पटलेलं आहे. त्यामुळे ते अनंत सुखाच्या तळाशीच बुडी मारून बसलेले आहेत. आता हा डोह कुठला? तर अंतःकरणाचा. स्वतःचं अंतःकरण हाच डोह. आणि त्याच्यातलं पाणी कुठलं? तर शुद्ध ज्ञानमय जाणीव हे त्याच्यातलं पाणी. मग आता वृत्तींचे व्यापार म्हणजे आहेत, काही वृत्तींचे व्यापार आहेत, कारण तो ज्ञानी जरी असला तरी तो जीवन जगतो आहे म्हटल्यानंतर त्याला व्यवहारात राहण्यासाठी किमान काही वृत्तींची गरज आहे. पण ते वृत्तींचे व्यापार म्हणजे असं हलके हलके वाऱ्याने आलेले तरंग आहेत, ते कुठे आहेत? एकदम पृष्ठभागातल्या पाण्यावर आहे. खाली तळाशी एकदम स्थिरता आहे. म्हणजे आतून ते एकदम शांत आहे. बाहेरून त्यांच्या काही व्यापार चाललेले असतील. आणि हा तळ म्हणजे काय? अधिष्ठान, बेस. आणि मग अंतःकरणाचं अधिष्ठान काय आहे? तर ते चैतन्य तत्व. कुठपर्यंत आलो आपण? अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जिही. आता हे जे आत्मसुख आहे आणि इतर विषयांचं सुख आहे त्याच्यामध्ये काय महत्वाचा मोठा फरक आहे की बाह्य सुखांच्या बाबतीत उपभोगणारा आणि सुख हे एकमेकांपासून वेगळे असतात. ते वेगळे असल्याशिवाय सुख उपभोगलंच जाऊ शकत नाही. इथे मात्र एकदम कॉन्ट्रास्ट आहे. स्वामी म्हणे सुख भोगिता अमूप, झालो सुखरूप आपोआप. जेव्हा तुम्ही त्या सुखाची, त्या ब्रह्माशी एकरूप होता तेव्हाच तुम्हाला ते सुख होतं. सुरुवातीला जेव्हा या मार्गावरती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुख आणि सुख भोगणारा हे दोन्ही वेगळं असतं. मग काही क्षण एकत्र असतं, मग ते क्षण वाढत जातात. असं होत होत मग सुखाच्या अधिष्ठानाशी ज्ञानी एकरूप होतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी या दुसऱ्या आवडीत सांगितलंय. मग स्थिराहुनी तेही तेची जागणे, म्हणजे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे संपूर्ण वेदांतामध्ये गाजलेलं आणि ठायी ठायी पुन्हा आपल्याला स्मरण करून घ्यायचं जे वाक्य आहे ते मुंडकोपनिषदात आलेलं आहे. आणि या अवस्थेला पोचलेल्या व्यक्तींच्या बाबतीत आता आपण ज्या ओव्या वाचल्या त्याच्यामध्ये क्षीण कल्मषाः यतात्मानः सर्वभूत हिते रतः याविषयी काही भाष्य दिसलंच नाही आपल्याला. का बरं नाही दिसलं? ज्ञानेश्वर महाराजांना वाटतंय की हे अध्यारूतच आहे. आता हे ब्रह्मत्वाच्या अंतिम अवस्थेला जे पोचलेले आहेत त्यांच्याबद्दल हे बोलण्याची काय गरज आहे? ते तसे असल्याशिवाय तिथे पोचणारच नाही. त्याच्यावर त्यांनी डायरेक्ट भाष्य केलेलं नाहीये. थोडस इनडायरेक्ट सूचक पद्धतीने त्यांनी भाष्य केलं. ते आता पुढच्या ओळीत 145व्या ओळीत बघा कसं दिसतं ते. अथवा आत्मप्रकाशे चोखे, आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. आता बरोबर पाहता क्षीण कल्मषाः म्हणजे शुद्ध अंतःकरण असणार ह्याच्याविषयी काहीही बोललेलं आपल्याला दिसलं नाही. पण इथे जे शब्द वापरलेत अथवा आत्मप्रकाशे चोखे हे सूचित भाष्य आहे क्षीण कल्मषाहावरचं. कसं? तर आत्मप्रकाश हा सगळ्यांच्या ठिकाणी चोखच आहे, त्याच्यात काही कमतरता नाहीच आहे. पण आत्मस्वरूपाची जाणीव किंवा चिदाभास कुठे निर्माण होतो? अंतःकरणामध्ये. ते त्याचं चिदाभास निर्माण होण्याचं माध्यम आहे अंतःकरण. अंतःकरणामध्ये परमात्मा चैतन्याचं जे प्रतिबिंब पडतं ते अंतःकरण किती शुद्ध आहे की गढुळलेलं आहे त्याच्यावर ते प्रतिबिंब कितपत तेजस्वी असणार आहे हे ठरणार आहे. मग ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे अथवा आत्मप्रकाशे चोखे असं स्वच्छ लखलखीत असू शकतं. म्हणजे हे म्हणजे ज्याच्यातून कल्मश निघून गेलेलं आहे. हे क्षीण कल्मषावरचं इनडायरेक्ट भाष्य. आणि पुढची ओवीतली पुढचा तुकडा काय म्हणतो? आपण पेची विश्व देखे. त्याचा अर्थ विश्वाकडे आपल्याच नजरेतून बघतोय किंवा आपणच विश्व आहोत.
म्हणजे पहिल्यांदा आत्मतत्वाचं ज्ञान झालं आणि ते आत्मतत्वच मी आहे आणि तेच आत्मतत्व सर्व विश्वाला व्यापून आहे. हे ज्ञान ज्याचं स्थिर झालेलं आहे तो आपणपेची विश्व देखे. आता 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. तर ही आत्मौपम्य स्थिती म्हणजे काय? मी आणि दुसरा असा भावच नाही, सगळे माझ्यासारखेच आहेत किंवा मीच आहे सगळीकडे, असं असल्यानंतर आपोआपच ही माणसं सर्वभूत हिते रताः होणारच ना, दुसरं काही होऊच शकत नाही. त्यामुळे आपणेपेचे विश्व देखील म्हणणं म्हणजेच सर्वभूत हिते रताहाचं त्याच्यावर भाष्य केल्यासारखं आहे. कारण त्याचा सर्वभूत हिते रताह होणं, भूतमात्रांच्या कल्याणाबाबत रत असणं हा त्याचा परिणाम आहे, डायरेक्ट परिणाम आहे. त्यामुळे वेगळं सांगितलेलं नसलं तरी या शब्दातून ते जाणवून देतात. आणि मग म्हणतात, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. म्हणजे असा जो झालेला आहे तो जणू काही परब्रह्म देह धारण करून समोर आहे असं आपण सुखाने म्हणू शकतो. तो देहात आहे पण तरीही तो परब्रह्म स्वरूपच आहे आणि त्यामुळे तो आपण आधी एका श्लोकात म्हणलं होतं तसं सुखम आत्यंतिकम अनुभवती, अक्षय सुख सुखम अक्षयम अश्नुते, या लक्षणावरून त्याची ही ब्रह्मनिर्वाण अवस्था आपल्याला समजून येते. आता अजून एका पुढच्या श्लोकामध्ये हा विषय पूर्ण करतायत, त्याच्यासाठी 26व्या श्लोकाकडे आपण जाऊया. इथे ज्ञानीची लक्षणं सांगणारा हा जो मोठा 16व्या श्लोकापासून सुरू झालेला आपला विषय आहे तो आता 26व्या श्लोकामध्ये संपणार आहे. 26वा श्लोक वाचूया. कामक्रोधवियुक्तानां यतिनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणौ वर्तते विदितात्मनाम्. काम क्रोधास जिंकूनी यत्ने चित्तास बांधिती, देखती ब्रह्म निर्वाण आत्मज्ञानीच होकडे. कामक्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मना. फारसे संधी नाहीये, अन्वय आणि अर्थ बघून. कामक्रोध वियुक्तानां, ज्यांचं अंतःकरण कामक्रोधांपासून मुक्त झालं आहे. यतचेतसा, ज्यांचे चित्त सुनियंत्रित झाले आहे. विदितात्मना, ज्यांना आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान झालं आहे. यतीना, अशा ज्ञानी पुरुषांना. अभितः ब्रह्मनिर्वाणम वर्तते, सर्वत्र आणि नित्य ब्रह्मत्वाची म्हणजे अंतिम परिपूर्ण ज्ञानाची मोक्ष स्थिती असते. फक्त मराठी एकदा पुन्हा वाचूया. ज्यांचं अंतःकरण कामक्रोधांपासून मुक्त झालं आहे, ज्यांचं चित्त सुनियंत्रित झालं आहे, ज्यांना आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान झालं आहे, अशा ज्ञानी पुरुषांना सर्वत्र आणि नित्य ब्रह्मत्वाची म्हणजे अंतिम परिपूर्ण ज्ञानाची मोक्ष स्थिती असते. आता ज्ञानी व्यक्तीच्या ब्रह्मत्वाचं किंवा ब्राह्मी स्थितीचं वर्णन या श्लोकामध्ये करताना भगवंत 3 पद अजून वापरतात, 3 लक्षण म्हणून. कामक्रोध वियुक्तानां यतचेतसाम आणि विदितात्मना. तर ही ज्ञानीची लक्षणं म्हणताना जरी आपण 1 2 3 त्याला 3 आकडे घातले असले तरी ती पूर्णपणे सुटी नाहीये. त्यांचा एकमेकांचे आंतरिक संबंध आहे. तो कसा ते आधी बघू आणि मग आपण एकेका लक्षणावर विचार करूया. कामक्रोध वियुक्त होण्यासाठी विदितात्मा होण्याची गरज आहे. म्हणजे विदितात्मा माणूसच कामक्रोध वियुक्त होऊ शकतो आणि विदितात्मा होण्यासाठी यतचेतस होण्याची गरज आहे. म्हणजे आधी यतचेतस, विदितात्मा, विदितात्मा, कामक्रोध वियुक्त, अशा त्या स्टेप्स आहेत. पण आपण आधी कामक्रोधापासून सुरुवात करणार, कारण श्लोकामध्ये पण तो पहिल्यांदा आलाय आणि त्याच्यासाठी विदितात्मा असण्याची कशी गरज आहे हे आपोआपच एक्सप्लेन होईल ते सांगताना. तर कामक्रोध वियुक्ताना म्हणजे कामक्रोध ज्यांच्या मध्ये अजिबात नाही. तर कामक्रोधांचा हा संपूर्ण अभाव कधी शक्य आहे? तर जेव्हा चित्त हे आनंदाने अगदी परिपूर्ण भरलेलं असेल, त्यावेळेला कुठल्याही कामनांचे अंकुर
अशा चित्तामध्ये उद्भवणारच नाही, म्हणजे फुटणार नाही, अंकुर उगवणार नाही. आणि मग अशी अवस्था कधी असेल, जेव्हा चित्त पूर्ण आनंदाने भरलेलं आहे. तर जेव्हा अर्थातच स्वतःच्या आनंद स्वरूपाचा बोध पूर्ण झाला असेल, त्या बोधामध्ये तो ज्ञानी जेव्हा स्थिरावलेला असेल, म्हणजेच तेव्हा त्याला आत्मज्ञान झालेलं असते, तेव्हा त्याचं चित्त हे आनंदाने परिपूर्ण भरलेलं असेल आणि त्यामुळे आपोआप अशा चित्तातून कामना ह्या पूर्णपणे निघून गेलेल्या असतील. म्हणून म्हणतात की कामो लिंगम अबोधस्य. अबोध म्हणजे अज्ञान आणि लिंग म्हणजे खूण, खूण किंवा चिन्ह किंवा लक्षण. काम हे अज्ञानाचं लक्षण आहे. जोपर्यंत स्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत कामना उद्भवतात. म्हणून आत्मज्ञान किंवा स्वरूपबोध हा जेवढा स्थिर झालेला असेल तेवढा प्रगाढ आनंद चित्तात भरून राहील आणि तेवढं कामना रहित ते चित्त होऊ शकतं. तर रामसुखदास म्हणतात की उत्पत्ती विनाशशील अशा वस्तूंच्या इच्छेला काम म्हणतात. आत्म्याची इच्छा असेल तर त्याला काम म्हणत नाही, मुद्दाम सांगतायत. कारण आत्मज्ञान व्हावं ही पण एक इच्छाच आहे, पण त्या इच्छेला कामना म्हणत नाही. कामना कशाला म्हणतात ते आधी समजून घ्यायला पाहिजे. उत्पत्ती आणि विनाशशील अशा संसारिक वस्तूच्या इच्छेला कामना म्हणतात. आणि कामना ही नेहमी अभावात उत्पन्न होते. मुद्दाम ते स्पेसिफाय होतं पुढे की का असं वेगळं का केलंय. आत्म्याच्या इच्छेला कामना का म्हणत नाही, कारण आत्म्यामध्ये अभाव नसतोच म्हणे. पण सांसारिक वस्तूंच्या बाबतीत अभाव असू शकतो. अमुक अमुक गोष्ट माझ्याकडे नाहीये म्हणून ती मला हवी. म्हणजे काम हा नेहमी अभावात उत्पन्न होतो आणि अभाव नेहमी असत मध्ये असतो. असत म्हणजे काय? जी गोष्ट आज आहे तर उद्या नाही, किंवा आज आहे तशी उद्या नाही, काल होती तशी आज नाही. म्हणजे त्रिकाला बाधित अस्तित्व ज्याला नाही त्याला असत म्हणतात. की दिसते, अनुभवाला येते, पण त्या अनुभवात सतत बदल असतो, त्याला असत म्हणतात. आणि सत स्वरूपामध्ये तर अभाव नाहीच. आपल्याला दुसऱ्या अध्यायातला श्लोक इथे आठवायला पाहिजे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. असतला कधीही भाव नाही आणि सतला कधीही अभाव नाही. उलट सुलट येते. आणि आपण खरं म्हणजे सत्स्वरूप आहोत, म्हणजे आपल्यात अभाव नाहीच. पण सत्स्वरूपाचं अज्ञानाने आपण घेरलेलो आहोत. अज्ञानेना वृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. आपण अज्ञानामुळे आवृत इतके झालेलो आहोत की त्यामुळे आपण असतशी तादात्म्य आपलं होतं. आपण चला आता असतची तादात्म्य करू असं नाही, चला आता सच्ची तादात्म्य करू असं आपल्याला वेगळं सांगायला लागतं. असच्ची तादात्म्य असतंच, कायमच असतं. आणि त्या तादात्म्यामुळे आपल्याला काय होतं, असतमध्ये जो अभाव इनहेरंट आहे त्याचा स्वरूपावरती अध्यास होतो किंवा आरोप होतो. आपण बघितलंय ना ती कल्पना, उपाधीचा कसा मूळ गोष्टीवरती आरोप होतो. त्याचा एकदम उपाधी अध्यास असे शब्द आले की एक उदाहरण आठवायचं. पांढऱ्या शुभ्र स्फटिकापाशी ठेवलेलं जास्वंदीचं फूल. जास्वंदीच्या फुलामुळे तो स्फटिक लाल वाटतो, तो प्रत्यक्षात लाल होत नाही. तसंच असतच्या अभाव या गोष्टीचा, या गुणधर्माचा सत्स्वरूपावरती अध्यास होतो आणि त्यामुळे सत्स्वरूपामध्ये अभाव निर्माण झाला की काय अशी कल्पना जीव करतो. त्यामुळे जीवाला वाटतं की आपल्यात अभाव आहे आणि या मानलेल्या अभावामुळे मग त्याला कामना उत्पन्न होतात आणि त्या कामना पूर्तीच्या मध्ये काही आलं तर त्याला क्रोध उत्पन्न होतो. अशा प्रकारे स्वरूपात वास्तविक कामना नसताना सुद्धा तादात्म्यामुळे आपल्याला कामनांची प्रतीती येते. पण आता आपण ज्ञानींची लक्षणं बोलतोय की नाही, ज्ञानींच्या लक्षणाबद्दल विचार चालू आहे. तर हे ज्ञानी कसे आहेत, हे त्या तादात्म्याच्या पलीकडे गेले. त्यांनी तादात्म्य पूर्णपणे सुटलेलं आहे आणि ते आता आत्मभावामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या आपण आत्मस्वरूप आहोत याचं सतत भान आहे. त्यामुळे त्यांना विदितात्मा असं म्हटलेलं आहे. आणि अशा विदितात्मा ज्ञानींना मग कामक्रोधाचा अनुभव येणं कसं शक्य आहे? त्यांच्या बाबतीत ही पॉसिबिलिटीच नाही. आता तुम्ही तर म्हणता पॉसिबिलिटी नाही, मग इथे कामक्रोध वियुक्त नाम असं मुद्दामून कशाला सांगितलं गेलंय? हा पण प्रश्न पडतोच ना. तर ते साधकांसाठी सांगितले, प्रगत साधकांसाठी सांगितलंय की साधना करता करता प्रगत साधकांना कधीतरी असंच एक वाटायला लागतं की झालं आता सगळं, पोचलो आपण पूर्णावस्थेला पोहोचलो अशी एक फिलिंग यायला लागतं.
तर ते फिक्टिशियस स्त्रीलिंग आहे हे लक्षात आणून देण्यासाठी कामक्रोध वियुक्तानाम हे पद घातलंय की तुम्ही खरंच कामक्रोध वियुक्त आहात का तुम्ही कामक्रोध आवरून धरले. तुम्ही कामक्रोधांचे वेग आवरण्याच्या मोडमध्ये आहात की तुमच्या मनात ते निर्माणच झालेलं नाहीये. ते तुमचं तुम्हालाच कळेल, बाहेरून काही कळणार नाही. कारण आपण वेग जेव्हा आवरतो तेव्हा कामक्रोध आत असतात, फक्त ते आपण आपल्या कृतीत उतरू देत नाही, शब्दात उतरू देत नाही किंवा लोकांमध्ये व्यक्त होऊ देत नाही. पण आत असतात का नसतात हे आपलं आपल्याला माहिती असतं. आपण आवरणं हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे, पण ती पूर्णत्वाची स्थिती नाही एवढंच त्यांना सांगायचं. त्यामुळे तुम्ही प्रगती पथावर आहात पण अजून पथावरती आहात, पदापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा तुमचं काय इंट्रोस्पेक्शन चालू राहिलं पाहिजे आणि आत आपल्याला किती जोरात काही अपेक्षा आहेत का किंवा काय चाललंय हे तुम्ही बघा. आणि तुमचं ध्यान, ध्यान साधना असेल, नामसाधना असेल, चिंतन, ते तुम्ही चालूच ठेवा तोपर्यंत जोपर्यंत काम आणि क्रोध मुळात येतच नाही. आता दिसतं असं कधी कधी व्यवहारात की ज्ञानी व्यक्ती सुद्धा कधी कधी रागावताना दिसत, पण त्यांचा तो राग हा इतरांच्या हितासाठी असतो किंवा बरोबर दाखवण्यासाठी असतो किंवा व्यवहाराचा भाग म्हणून सुद्धा असतो. आता इथे रागवण्याची गरज आहे. मला राग आलाय का नाही हा प्रश्न नाही, पण ही गोष्ट चुकीची घडली आहे आणि मी रागवलो नाही तर ह्याच्यात चुकीचा संदेश देईल की मी चुकीच्या वागण्याला सोडून दिलंय किंवा चुकीला चूकच म्हटलं नाहीये, ह्याच्यामुळे इतरांच्या वरती जो वाईट परिणाम होईल म्हणून रागवण्याची गरज आहे म्हणून मी रागवतो, असं ज्ञानी रागवतात. म्हणून रामकृष्ण म्हणतात की असा पडलेला आहे जमिनीवर दोरखंड आणि तो तिथल्या तिथेच जर जाळला तर काय होईल, तो पूर्ण जळल्यानंतर राख असेल पण ते त्या दोरखंडाच्या आकाराची दिसेल. तसं ज्ञानी ज्ञानी व्यक्तीचा क्रोध म्हणजे रागाचा किंवा क्रोधाचा केवळ आकार, प्रत्यक्षात क्रोध असा नाहीच. एकदा गोंदवलेकर महाराज असेच कुणाचे तरी खूप संतापून असे खूप बोलत होते, तावातावानी बोलत होते आणि त्यांचा एक पट्टशिष्य तिथे बसला होता. त्याला फार नवल वाटलं की महाराज कसे एवढे म्हणजे असे अनावर त्यांना क्रोध कसा काय झालाय आणि हे बरोबर नाही, म्हणजे आपल्या गुरुला हे शोभत नाही अशा पद्धतीने त्यांनी अदवा तदवा बोलणं. तर मग आपण ह्याला शांत करावं, त्यांचं जरा लक्ष डायव्हर्ट करूयात म्हणजे मग त्यांचा रागाचा पारा उतरेल. म्हणून ते काहीतरी शंका घेऊन गेले त्यांच्याकडे आणि ते म्हणले की महाराज मला जरा एक शंका विचारायची होती, आत्ता सांगता का नंतर. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि तो म्हणला की हे जरा नाटक आटपतो आणि मग तुला शंका सांगतो. आणि मग नंतर ते जेव्हा आले ते म्हटले की अरे हा राग माझा इथून नव्हता, हृदयापासून नव्हता, तो इथे गळ्याच्या वरच होता. तू त्याची काळजी करू नकोस. तिथे त्या माणसाला झापणं आवश्यक होतं म्हणून मी झापत होतो. मी काय त्याच्यावर चिडलो बिडलो नव्हतो, मला माहिती. पण तुला वाटलं असेल तुला माझी काळजी आहे हे मला कळलं, पण तसं काही समजू नको. असा तो अं, खरे खरे कामक्रोध वियुक्त असताना सुद्धा कधी कधी ज्ञानी पुरुष रागावलेले दिसले तर त्यांच्या क्रोधावरून त्यांची परीक्षा आपण करायला जाऊ नये, हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला लागलीच काही कळलं ना की ते दुसऱ्याच्यात तसं आहे की नाही हे आधी तपासून बघण्याची फार खुमखुमी असते म्हणा, की ते सहज असतं की आपल्यात होत आहे का नाही हे आपण बघत नाही, दुसऱ्यात होत आहे का नाही ते आधी बघतो. किंवा तो प्रवचनकार असेल किंवा काही असेल तर त्याच्याकडे आधी असे कसे महाराज रागावले हे आपल्याला आधी मनामध्ये येत. तर योगज्ञानाच्या मार्गावर प्रगत झालेल्या व्यक्तींनी किंवा होत असलेल्या व्यक्तींनी आपलं परीक्षण करावं आणि आपल्या कामामागे किंवा क्रोधामागे काही सूक्ष्म किंवा उघडपणे काही कामना किंवा अपेक्षा, कामनांपेक्षा आपल्याला अपेक्षांपासून खूप सावध राहायला लागतं. आणि आपण मागे 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करत होतो तेव्हा आपण हे शिकलंय की एखादी अपेक्षा असणं ही सुद्धा एक कामनाच आहे. पण अपेक्षा आली की ती अपेक्षा पूर्णच व्हावीशी वाटते. अपेक्षा पूर्ण व्हावीशी वाटते का, कारण ती अपेक्षा बरोबरच आहे असंही वाटतं. नुसती अपेक्षा असली तर चालतं, पण ती अपेक्षा बरोबर आहे असं वाटणं आणि ती पूर्णच व्हायला पाहिजे ही अजून एक अपेक्षा वाढणं म्हणजे अपेक्षा स्क्वेअर होतो तो. तिथे सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. मग मला वाटलं होतं या व्यक्तीने असं करावं पण नाही झालं, हरकत नाही असं आपण म्हणू शकतो का. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे अपेक्षा आपल्या मनात आली तर प्रॉब्लेम आपला आहे, अपेक्षा पूर्ण न करणाऱ्याचा प्रॉब्लेम नाहीये.
हे जेवढ्या चटकन आपण स्वतःला सांगू शकू तेवढं ते अपेक्षांचं तण आपल्या मनातून दूर जाईल. कारण आपल्याला अंतःकरण शुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे आध्यात्मिक प्रवासामध्ये. आणि अपेक्षांची सारखे तण हे उगवतच असतं, किती काढलं तरी ते पुन्हा पुन्हा उगवतं. जितक्या वेळेला उगवेल तितक्या वेळेला काढा, पण तुम्ही आधी लक्षपूर्वक लक्ष असलं पाहिजे की ते उगवतंय का. एकदा तुम्ही काढलं आता झालं संपलं म्हणून तुम्ही एकदम 2-4 महिन्यांनी बागेकडे बघाल तर परत खूप तण उगवलेलं असेल. त्या बागेकडे कसं त्या माळ्याचं सतत लक्ष असतं, तसं ती अंतःकरणाची मशागत आणि ते खुरपणी हे सतत चालू ठेवायला लागते. तर हे आपण बोललो आता कामक्रोध वियुक्तानाम बद्दल. आता आपल्याला यतचेतसाम बद्दल बोलू आणि मला वाटतं आपण इथे आपल्याला थांबावं लागेल. अजून 4 मिनिटं आहेत का? 4-5 मिनिटं आहेत. एक आपलं यतचेतसाम बद्दल बोलणं होऊ शकतं. आता जे अ, श्लोकामध्ये बघा कामक्रोध वियुक्तानाम नंतरचा शब्द आहे यतीनाम. हं तर कामक्रोध वियुक्त जे आहेत त्यांना यती असा शब्द पण वापरलेला आहे. आणि यतीमध्ये यत धातू आहे. यत धातूचा अर्थ प्रयत्न करणं. म्हणजे हे यती कसे आहेत? निरंतर प्रयत्न करणारे आहेत. आणि ते कशाचा प्रयत्न करतायत? तर अंतःकरण वृत्ती ताब्यात ठेवण्याचा. आणि म्हणूनच त्यांना यत चेतस असंही म्हटलेलं आहे. ज्यांचं चेतस म्हणजे अंतःकरण चित्त हे ताब्यात आहे असे. मग हा प्रयत्न कसा असतो? अशामुळे अंतःकरण हे ताब्यात राहतं. तर बाह्य विषयांपासून त्याला आधी बाजूला करायला लागतं, बाजूला खेचून आत ओढून घ्यावं लागतं आणि मग ते आत्म्याकडे लावावं लागतं. 2 गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे या यतींना 2 कौशल्य असावी लागतात. एक तर उपरामता आणि दुसरं म्हणजे समाधान. उपरामता हा वेगळाच शब्द सुबोधानंदांनी वापरलाय, पण आपल्याला हा शब्द वेगळ्या शब्दाच्या अनुषंगाने आधी माहितीये. समाधी षट साधन संपत्ती जी अ, अधिकारीची अधिकारी कसा असला पाहिजे वेदांताचा, तर साधन चतुष्टय संपन्न असायला हवा. 4 साधनं सांगितलेली आहेत. आत्मानात्म विवेक, इह अमूत्र फलभोग विराग. आपण सोप्या म्हणत विवेक, वैराग्य, समाधी षट साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व. हे 4 म्हणजे साधन चतुष्टय. त्यातलं समाधी षट साधन संपत्ती म्हणजे काय? शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. ह्याच्यामधले उपरम आणि समाधान ह्याच्याविषयी आपण आता बोलतोय. बाकीचं आता आपण काही बघणार नाही. आपल्याला इथे आता या 2 गुणांविषयी आपला इथे संबंध आहे की यतचेतस ज्याला व्हायचंय त्याच्या अंगात उपरती पाहिजे आणि समाधान पाहिजे. उपरती म्हणजे आपलं ध्येय काय आहे? ते ध्येय सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून चित्त बाजूला काढून घेणं म्हणजे उपरती. आणि समाधान म्हणजे एकत्र बांधून ठेवणं. त्या चित्तवृत्ती ज्या इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत त्या सगळ्यांना उपरम केलाय. आता त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवणं ते म्हणजे आत्म्याशी बांधून ठेवणं म्हणजे समाधान. म्हणजे त्याच्यासाठी बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा म्हणजे उपरम पूर्ण जमला. आणि समाधान म्हणजे पुढे मग चित्ताची एकाग्रता आणि ज्याला म्हणतो आपण ध्यान उत्तम लागणं वगैरे इथपर्यंत. तर आता योगज्ञान मार्गावर जो साधक आहे त्यांनी सतत हे बघितलं पाहिजे. आपण कसं बघतोय? लक्षण बघतोय, हे ज्ञानीचं आहे. साधकांनी त्याच्यासाठी त्या लक्षणापर्यंत कसं पोहोचायचंय ह्याच्यासाठीची काय प्रोसेस आहे ती पण आपण प्रत्येक लक्षणाबद्दल लक्षणाच्या बरोबर बघतोय. की आपण सतत लक्ष ठेवलं पाहिजे की आपण चित्तवृत्तीवर हवं तेवढं नियंत्रण ठेवू शकतो आहोत का. ध्यानाच्या वेळेला की आपल्याला जरा जास्त लक्षात येऊ शकतं की आपलं चित्त कुठे ओढ घेतंय, कुठे भटकतंय, कुठे अडून बसलंय. आणि हे करताना मोठेपणाचा आव आपण आणू नये. मी इतके वर्ष अध्यात्मात आहे असशील, पण किती वर्ष आहे त्याला महत्व नाहीये. हे नेहमी आपण स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. किंवा मी इतकं वाचलंय किंवा मी ही डिग्री मिळवली. त्या डिग्र्या जिथल्या तिथे वाचन जिथल्या तिथे अनुभवाच्या प्रांतामध्ये त्याला कितपतच आहे. म्हणजे ते नसावं असं नाही. ते जेवढं जास्त पण त्याच्यावर तुमचं चिंतन झालंय का आणि प्रयत्न झालेत का. आणि ते प्रयत्न करताना संत सद्गुरू असतील किंवा देव देवी जगन्माता कुठल्याही ह्याचा भावनात्मक आधार लागत असेल तर जरूर घ्यावा. ज्या कुठल्या मार्गाने तुम्हाला तिथे पुढे प्रगती करता येईल, आत्मस्वरूपाचं अनुसंधान राखण्यासाठी तुम्हाला ज्याचा काही उपयोग होईल ते करावं. मग भले तुम्हाला नामस्मरणाने उपयोग होत असेल
किंवा तुम्हाला ध्यान साधनेने उपयोग होत असेल, तर आत्मज्ञान हा जीवनाचा मुख्य उद्देश आहे हे कधीही विसरू नये. आणि ते झालंय का नाही हे फक्त तुम्हालाच कळणार आहे. म्हणून जी संतांची वचन आहे की अहम आत्मा हे कधीची विसरू नये, असं एका ठिकाणी रामदास स्वामी म्हणतात. किंवा स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मनुष्याचा स्वधर्म स्वरूपाविषयी चिंतन करणं, त्या स्वरूपामध्ये जाऊन स्थिर होणं हे आहे. आणि जेवढी तुम्ही संत वचन संतांच्या सहवासात राहाल, त्यांच्या साहित्याच्या सहवासात राहायचंय. संत आता आपल्याला आपल्या अराउंड नाहीयेत, पण त्यांचं साहित्य आपल्याला अवेलेबल आहे. त्यामुळे जेवढं आपण त्या संत साहित्याच्या सहवासात राहू, तेवढा आपला विवेक जागृत राहील. आणि विवेकाने आपला निग्रह शक्तीचा सुद्धा विकास करायला हवा. म्हणजे यतचेतस होणं म्हणजे काय, तर चित्तावरील वृत्तींचं आपल्याला हवं तसं नियंत्रण करण्यामध्ये यशस्वी होणं. शांत राहा म्हटलं तर शांत राहता आलं पाहिजे कमीत कमी वेळामध्ये. आता हे विचार नको असं जर म्हटलं तर ते विचार उठणं लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे, काही काळापुरेसे तरी. असं म्हणतात ना की ध्यान करताना सुरुवातीला तुम्ही परमेश्वराला आणि आपल्या मनाला सांगणार की मी आता पुढचे 10 मिनिटं कुठलाही विचार करणार नाही. म्हणजे तू मला मदत कर. हे परमेश्वरा तू मला ही मदत कर आणि हे मना तू जरा माझं ऐक, तू स्वतः स्वस्त बस, पुढचे 10 मिनिटं मला डिस्टर्ब करू नकोस. तर हे जे काही आहे ते स्वतःला सांगणं, स्वतःच्या मनाला सांगणं म्हणजे स्वतःला सांगणं. आणि असं ज्यांना जमायला लागतं तेच योगज्ञान प्राप्त करून घेऊ शकतात. म्हणून तर योगसूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे ना, योगश चित्तवृत्ती निरोध. चित्तातल्या वृत्ती थांबणे म्हणजे योग. आणि मग त्या थांबणे म्हणजे त्या स्ववर केंद्रित जेव्हा होतात तेव्हा ध्यान करता हा स्वरूपामध्ये स्थिर होतो. म्हणून दुसरं सूत्र येतं तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. तर ही स्वरूपी राहण्याची जी काही स्थिती आहे ती अधिकाधिक जशी दृढ होत जाईल, तशी फक्त ध्यानाच्या वेळीच नाही तर व्यवहार काळी सुद्धा स्वरूपाचं अनुसंधान हळूहळू जास्त जास्त जमायला लागेल. आणि ज्ञानमय स्थिती ही जास्त काळ टिकायला लागेल. आणि हे सगळं वृत्तींचं नियंत्रण करण्याची क्षमता ज्या प्रमाणात विकसित होत जाईल त्या प्रमाणात ते सगळं साधायला लागतं. तर स्वरूपानंदांनी सातत्याने हे जे प्रयत्न आहे ते त्यांच्या अगदी तरुण तारुण्यापासून सुरुवात केलेली होती. म्हणजे 25-26 वर्षाचे असताना त्यांना गुरु लवकर मिळाले होते त्यांच्या सुदैवाने. आणि ध्यान साधना तर ते करतच असत, पण प्रत्यक्ष आपल्या दिनचर्येमध्ये वेगळी वेगळी बाहेरची कामं करत असताना आपण स्वशी जोडलेले राहतो आहोत का ह्याचं सतत भान ठेवणं, असा ते जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असत. आणि तो प्रयत्न किती सक्सेसफुल झाला किंवा किती वेळेला ते भान सुटलं, मग काय झालं, ह्याच्याविषयी त्यांनी नोंदी ठेवल्या. आणि त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी एका मित्राला ते पत्रातून कळवलंय की आज मी हा प्रयत्न केला, तो इतके इतके टक्के यशस्वी झाला. म्हणजे ते त्यांनी सगळं शेअर केलंय की आपले अनुभव कसे, त्याच्यातून ते कसे विकसित होत गेले हे आपल्यासारख्यांना कळू शकतं. तर म्हणून असे मित्र पण आपल्याला हवेत. अध्यात्मामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर समान रुची असणारे की ज्यांच्याबरोबर आपण या गोष्टी शेअर करू शकतो, जे आपल्याला लाईनवर ठेवू शकतात, भरकटलेले असतील तर पुन्हा ताळ्यावर आणू शकतात, असे मित्र आपल्याला हवेत. तर योगज्ञानाच्या मार्गावर पाऊल ठेवल्यापासून ते पूर्णतेच्या मुक्कामाला पोहोचेपर्यंत काय लक्षात घ्यायचंय, तर स्वरूप स्थिती हा उद्देश आहे, स्वरूपानुसंधान ही प्रक्रिया आहे आणि चित्तवृत्तींचं नियंत्रण ही त्याची प्राथमिक आवश्यकता आहे. त्यामुळे यतचेतसाम होणं म्हणजे चित्त नियंत्रित करता करता त्याची ठेवणच आत्मज्ञानाला पूरक होऊन जाणं आणि पुढे पुढे नियंत्रण करण्याची गरजच न पडली. आणि हेच भक्तीच्या आविर्भावात तुकाराम महाराजांनी म्हटलंय की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. प्रसिद्ध अभंग आहे, मला वाटतं भीमसेन जोशींच्या आवाजातला आहे हा. तर असे अभंग ऐकताना आता आपलं लक्ष आपोआप अभंगाची चाल आपल्याला आवडतच असते, चालीबरोबर थोडं शब्दांकडे बघितलं आणि आपला सध्या कुठला विषय चाललाय त्याच्याशी जोडता आलं येतंय का हे जर बघितलं तर आपला अभ्यास हळूहळू आत उतरायला जास्त मदत होईल. आपण आज इथे थांबूयात, उरलेला हा श्लोक आपण पुढच्या वेळेला बघूया. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.
श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.